हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल टू ज्ञानदीप अकॅडमी। आज मी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीमध्ये घेतल्या जाणाऱ्या एक अत्यंत महत्त्वाच्या बॅच बद्दल सांगणार आहे। ती महत्त्वाची बॅच आहे 3 वर्षांची 3 इयर्स IAS फाउंडेशन बॅच। 3 इयर्स IAS फाउंडेशन कोर्स। IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, स्वप्न आहे, सिंघम ऑफिसर व्हायचंय। पण काय होतं की खूपदा आपल्याला त्या प्रकारचं गायडन्सच मिळत नाही की पहिल्या वर्षापासून काय करायला हवं, कशावर वर्क करायला हवं, किंवा कॉलेजचं शेड्यूल एवढं हेक्टिक असतं की खूपदा आपल्याला हे कळत नाही की कॉलेजला वेळ द्यावा की कोर्सेसला वेळ द्यावा की नेमकं काय करावं। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्ञानदीप अकॅडमी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी IAS होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स घेऊन येते, ज्या कोर्सचं नाव आहे IAS फाउंडेशन बॅच। ही फाउंडेशन बॅच आहे, कोणासाठी आहे? इट इज देअर फॉर 12th पास स्टुडंट्स, not for graduates. Graduate साठी we have different batch which is known as integrated batch. पण ही कोणासाठी आहे? 12th पास स्टुडंट साठी आहे। आम्ही या कोर्सला या पद्धतीने डिझाइन केलंय की तुम्ही हा कोर्स जॉईन केल्यानंतर UPSC प्रिपरेशन, IAS प्रिपरेशन तर खूप चांगल्या पद्धतीने करालच, पण सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज तुम्हाला हा मिळेल की तुम्ही या बॅच मध्ये स्वतःच्या पर्सनॅलिटीवर सुद्धा खूप जास्त लक्ष द्याल। तुम्हाला माहिती आहे, सध्या तुम्ही कॉलेजेस जर अटेंड करायला जाल तर कॉलेजेसमध्ये कोणत्या प्रकारच्या गॅदरिंग्स होत नाहीत, ऍक्टिव्हिटीज होत नाहीत। पुण्या मुंबईची कॉलेज जर सोडली, मोठ्या शहरांमधील कॉलेजेस जर सोडली, तर इतर कॉलेजेसमध्ये कोणत्याही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज बिलकुल होत नाहीत। तर तुम्ही ही ज्ञानदीप अकॅडमीची जर फाउंडेशन बॅच जॉईन केली तर मला पर्सनली वाटतं की आम्ही यामध्ये तुमच्या कॉलेजेसमध्ये ज्या ऍक्टिव्हिटी व्हायला हव्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत। आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं कारण काय आहे हे कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे। चला आपण या बॅच बद्दलचा एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जो मला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे। आपण सगळ्यात पहिली सुरुवात करूया की बॅच सुरू केव्हा होणार आहे। तर मित्रांनो, पहिला मुद्दा लक्षात घ्या, आपली ही जी बॅच आहे ही बॅच तुमचं 12वी नंतर कॉलेजचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर घेणार आहोत। तर इथं काय लक्षात घ्या, तुमची बॅच सुरू होणार आहे 1 ऑगस्ट 2024 या दिवशी। बॅच केव्हा सुरू होणार आहे? बॅच सुरू होणार आहे 1 ऑगस्ट 2024। 1 ऑगस्ट 2024 ला ही पर्टिक्युलर बॅच सुरू होईल, ज्यावेळेस तुमचं 12वीच्या नंतरच्या ऍडमिशनचं पहिला राऊंड, दुसरा राऊंड सगळं संपलेलं आहे। आता तुम्ही फ्री आहात, कॉलेजमध्ये जवळपास सेटल झालेले आहात, त्यावेळेस ही बॅच सुरू होणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, ही बॅच 3 वर्षांची आहे। खूपदा असं होतं की 3 वर्षांची बॅच असली की पहिल्या वर्षी 2-3 विषय, दुसऱ्या वर्षी 2-3 विषय, तिसऱ्या वर्षी 2-3 विषय या पद्धतीने शिकवलं जातं। असं बिलकुल नाही। आम्ही पहिल्या वर्षी सर्व विषय बेसिक शिकवणार, दुसऱ्या वर्षी सर्व विषय इंटरमिडिएट शिकवणार आणि तिसऱ्या वर्षी आम्ही तुम्हाला सर्वच्या सर्व विषय ऍडव्हान्स लेवलचे शिकवणार। काय असतं, तुमचं UPSCचं आन्सर रायटिंग इंटिग्रेटेड आहे, डिसजॉइंटेड नाहीये किंवा सॉर्टेड नाहीये। तुम्हाला पॉलिटीचं उत्तर लिहिताना इकॉनॉमी माहित असायला हवी, सोसायटी माहित असायला हवी, थोडं भूगोल माहित असायला हवं, थोडी हिस्ट्री माहित असायला हवी, किंवा इकॉनॉमीचं उत्तर लिहिताना तुम्हाला सगळे अँगल, सगळे डायमेन्शन्स माहित असायला हवे। यामुळे आम्ही ही बॅच 3 वर्षांची ठेवलेली आहे। या बॅचमध्ये लक्षात घ्या, पहिल्या वर्षी सगळं बेसिक शिकवलं जाईल, दुसऱ्या वर्षी सगळं इंटरमिडिएट शिकवलं जाईल आणि तिसऱ्या वर्षी सगळंच्या सगळं ऍडव्हान्स्ड लेवलचं शिकवलं जाईल, इंटिग्रेटेड लेवलचं शिकवलं जाईल। महत्वाची गोष्ट काय, पहिल्या वर्षी ही जी बॅच आहे याचा वेळ असेल 3 days पर वीक प्लस जो 4th डे आहे हा 4th डे ऍक्टिव्हिटीसाठी असेल। म्हणजे लक्षात घ्या, यामध्ये 3 दिवस प्रॉपर कोर टीचिंगचे असतील, 4था दिवस ऍक्टिव्हिटीचा असेल। इथं पण परत सेम असेल की 3 दिवस, सेकंड इयरला सुद्धा 3 दिवस कोर टीचिंगचे असतील, 4था दिवस मात्र काय असेल, ऍक्टिव्हिटीचा असेल। आणि मग जेव्हा तुम्ही 3rd इयरला जाल, तिसऱ्या वर्षी 3rd इयरला मात्र तुमची बॅच फुल टाइम असणार आहे, पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेटेड असणार आहे। ही बॅच तुम्ही इव्हिनिंग टाइमला जॉईन करू शकता। सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही बॅच आम्ही कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून बनवलेली आहे, त्यामुळे बॅचचा जो टायमिंग आहे हा टायमिंग आहे इव्हिनिंग 5:30 to 7:30। लक्षात घ्या, या बॅचचा टायमिंग आहे इव्हिनिंग 5:30 to 7:30, जो नंतर हळूहळू वाढू शकतो। तर ही आपली फाउंडेशनची बॅच आहे, हे याचं सगळ्यात पहिलं डिटेल्स आहे। मग यात आणखीन तुम्हाला काय माहित असायला हवं तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं काय आहे, याचा पॅटर्न कसा आहे। या ठिकाणी टीचिंग ही बेसिक्स पासून असणार, आम्ही 0 पासून शिकवणार, बेसिक पासून। म्हणजे आम्ही हे कन्सिडर करून चालतोय की तुम्हाला UPSCचा पॅटर्न सुद्धा माहित नाहीये, या लेवलला आम्ही शिकवणार आहोत। बेसिक पासून टीचिंग असणार आहे,
पहिले 2 वर्ष जे मी सांगितलं बेसिक प्लस इंटरमिडिएट असणार आहे, तिसऱ्या वर्षी मात्र इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, ज्या प्रत्येकाला UPSC क्लिअर व्हायचे, ज्या प्रत्येकाला IAS व्हायचंय, त्या प्रत्येकाने मनाशी ही खुणगाठ बांधून घ्या की जर तुम्हाला IAS व्हायचं असेल तर तुम्ही किती तास अभ्यास करता, किती पुस्तकं वाचली, किती वेळा रिव्हिजन केलं, कुठं कोचिंग केले, सगळं काहीच महत्वाचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची आन्सर रायटिंग, सगळ्यात महत्वाचं आहे तुमची लँग्वेज. आणि आम्ही आन्सर रायटिंग वरती, लँग्वेज वरती सगळ्यात मेन फोकस करतो. का तर तुम्ही कुठनं आलाय, तुमचं काय ग्रॅज्युएशन आहे, तुम्हाला किती येतं, सगळ्या गोष्टींना काहीही किंमत नाही. सगळ्यात मेन किंमत काय आहे, जो पेपर तुम्ही UPSC मध्ये लिहिलेला आहे, दिस पेपर इज द मेन मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन यू अँड UPSC. पेपर तुम्ही इंट्रोडक्शन कसं लिहिलंय, कन्क्लुजन कसं लिहिलंय, उत्तरात काय मांडलंय, हे सगळं त्या ठिकाणी फक्त तुमच्या आन्सर पेपरमध्ये असतं. 10वीला किती टक्के होते, 12वीला किती पर्सेंटेज होते, ग्रॅज्युएशन कुठनं केलंय, IIT मधनं आहे का, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस त्या प्रोफाईलमध्ये दिसतं. पण पेपर इव्हॅल्युएशन करताना जो सगळ्यात मेन पार्ट आहे UPSC मेन्सचा, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना 0 व्हॅल्यू असतं. सगळ्यात मेन व्हॅल्यू कशाला असेल तर सगळ्यात मेन व्हॅल्यू आहे तुम्ही लिहिलेल्या पेपरला. यामुळे आम्ही फाउंडेशन बॅचमध्ये पहिल्या दिवसापासून तुमचे आन्सर रायटिंग इम्प्रूव्हमेंट करण्यावर फोकस करतो, सोबत तुमच्या लँग्वेज एनरिचमेंटवर सुद्धा फोकस करतो. आणि तिसरा सगळ्यात मेन पार्ट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जे मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कोणकोणत्या प्रोग्राम्स मधनं विद्यार्थ्यांची, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी या पद्धतीने बनवितो की या विद्यार्थ्यांना नंतर UPSCचा इंटरव्ह्यू देताना कोणतीही डिफिकल्टी न येता या सगळ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने चांगले मार्क्स पडू शकतात याकडे लक्ष देणे हे आमचं सगळ्यात मेन काम आहे. त्यानंतर इथं तुम्हाला फोकस कशावरती असणार आहे, व्हॅल्यू ऍडिशन वरती. तुम्हाला मी नोटबुक्स बनवायला सांगणार आहेत. या नोटबुक्स मध्ये तुम्ही विचार करा, जर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या 3 वर्षांमध्ये जर तुम्ही नोटबुक मध्ये डेटा गोळा केला कशाचा, की आपल्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराचं इंट्रोडक्शन काय असायला हवं, कन्क्लुजन काय असायला हवं, आपण डायग्राम्स काय टाकाव्या, ग्राफ काय टाकावा, फ्लो चार्ट काय टाकावा, पाय चार्ट काय टाकावा, या सगळ्यांचा विचार करणारं जर व्हॅल्यू ऍडिशनचा पार्ट जर तुम्ही यामध्ये टाकला तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला सगळ्यात मेन बेनिफिट मिळेल की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला मिनिमम अर्धा मार्क तरी इतरांपेक्षा वेगळा मिळेल. तुम्ही गणित लावा, प्रत्येक प्रश्नामध्ये जर अर्धा मार्क वेग एक्स्ट्रा जर मिळाला तर एका पेपरमध्ये 20 प्रश्न असतात, 20 प्रश्नांमध्ये अर्धा एक्स्ट्रा म्हणजे झाले 10, असे GSचे 4 म्हणजे 40 आणि ऑप्शनचे 2 म्हणजे 20, असे 60 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. लक्षात घ्या, UPSC मध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये एका मार्कावरती 20 ते 25 विद्यार्थी असतात. हा सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार, सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज आहे. तर या व्हॅल्यू ऍडिशनवर आम्ही सगळ्यात जास्त या ठिकाणी काम करणार आहोत, जे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळवून देणार आहे. सगळ्यात मेन फोकस असणार आहे व्हॅल्यू ऍडिशन वरती. आता त्यानंतर ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला बेनिफिट्स काय मिळणार आहेत, कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट्स. सगळ्यात पहिलं बेनिफिट आहे फाउंडेशनची जी ऑफलाईन बॅच आहे याला तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. म्हणजे नेमकं काय, तर असं आहे की तुम्ही काही कारणास्तव तुमच्या पॅरेंटची ट्रान्सफर झालीये किंवा तुम्ही आजारी पडलाय किंवा काही कारणास्तव तुम्ही क्लास अटेंड नाही करू शकला, तर तुम्हाला जेव्हा कधी वाटेल त्या प्रत्येक वेळी येऊन तुम्ही क्लास अटेंड करू शकता. तुम्ही त्यावेळेस क्लास अटेंड करताना तुमच्याकडनं कोणतीही ऍडिशनल फीज घेतली जाणार नाही. खूपदा सांगितलं जातं, पहा काय सांगितलं जातं की नाही तुमचा क्लास तर मागच्या वर्षीचा होता तर तुम्ही आता यावर्षी क्लास अटेंड नाही करू शकत, जर तुम्हाला क्लास अटेंड करायचं तर तुम्हाला ऍडिशनल फीज द्यावी लागेल, असं खूप सगळ्या ठिकाणी सांगितलं जातं. ज्ञानदीपमध्ये असं बिलकुल नाही. तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पासून तुम्हाला ती बॅच लाईफ टाईम अटेंड करता येईल. कोणतंही कारण असलं तरी तुम्हाला अडवलं जाणार नाही. इव्हन तुम्हाला असं वाटलं की पहिल्या वर्षी माझी अंडरस्टँडिंग चांगली नव्हती, कॉलेजचा मॅप होता, प्रॅक्टिकल्स होते, प्रोजेक्ट्स होते, सो मला एखादा विषय चांगला अटेंड नाही करता आला, तर मी तेवढा पर्टिक्युलर विषय रिपीट अटेंड करू शकतो का? येस, तुम्ही तो पर्टिक्युलर विषय कितीही वेळा रिपीट अटेंड करू शकता. यासाठी तुमच्याकडनं कोणतेही ऍडिशनल चार्जेस घेतले जाणार नाही. दुसरं, आता जशी तुमची फाउंडेशनची ऑनलाईन बॅच आहे तर ऑफलाईन बॅच आहे, तर ऑफलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही जी आमची ऑनलाईनची फाउंडेशनची बॅच आहे, आमची एक ऑनलाईनची फाउंडेशनची बॅच आहे, या ऑनलाईनच्या फाउंडेशन बॅचचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत या रेकॉर्डेड लेक्चरला आम्ही फ्रीमध्ये ऍक्सेस देतोय, कोणतेही चार्जेस न घेता. म्हणजे विचार करा,
तुम्ही जर समजा ऑफलाईन बॅच जॉईन केली तर याच वेळेस तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीची फाउंडेशनचीच IAS फाउंडेशनचा जो ऑनलाईन कोर्स आहे याला तुम्हाला फ्रीमध्ये ऍक्सेस मिळेल. किती वर्षांसाठी? 4 वर्षांसाठी फ्रीमध्ये ऍक्सेस मिळेल. 4 वर्ष कोणते? तुमच्या फाउंडेशनचे 3 वर्ष प्लस त्यानंतर एक ऍडिशनल असे 4 वर्ष तुम्हाला आमच्याकडनं फाउंडेशनच्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला फ्रीमध्ये ऍक्सेस असणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आमच्याकडे NCERT ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. या NCERT ज्यामध्ये आम्ही सगळ्या NCERT शिकवलेल्या आहेत, या NCERTच्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मध्ये जवळपास 250 प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. 250 प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. हे सगळे 250 प्लस रेकॉर्डेड लेक्चरला आमच्याकडनं तुम्हाला फ्रीमध्ये ऍक्सेस असणार आहे. यासोबतच खूपदा असं होतं की काही विद्यार्थी UPSCचं प्रिपरेशन मराठीमधनं करतात. मग या विद्यार्थ्यांना काय बेनिफिट आहे? तर या विद्यार्थ्यांना बेनिफिट हा आहे की त्यांना स्टेट बोर्डची जी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, जसं NCERTची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, ही NCERTची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इंग्लिशमध्ये आहे. सेम स्टेट बोर्डची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मराठीमध्ये आहे. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला बोलतोय इंग्लिश आणि मराठी शब्द वापरतोय, या पद्धतीने फाउंडेशन बॅच बायलिंग्वल मध्ये शिकवली जाईल, 2 भाषांमध्ये शिकवली जाईल. तर स्टेट बोर्डची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये जवळपास 150 प्लस लेक्चर्स आहेत, या लेक्चरला सुद्धा तुम्हाला आमच्याकडनं फ्रीमध्ये ऍक्सेस असणार आहे. म्हणजे पहा, फाउंडेशन बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला फाउंडेशनची रेकॉर्डेड बॅच फ्रीमध्ये मिळणार आहे. NCERTचे 250 लेक्चर फ्रीमध्ये मिळणार आहेत. स्टेट बोर्डचे 150 लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. तुम्ही विचार करा, जवळपास तुम्हाला 400 लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत, जे पूर्ण भारतामध्ये कुणीही देत नाही. मी ओपनली सांगतो, या प्रकारचा स्टेट बोर्डच्या बॅचला, NCERTच्या बॅचला तुम्हाला पूर्ण ऑल इंडियामध्ये कुणीही फ्रीमध्ये ऍक्सेस देत नाही. त्यानंतर सोबत प्रत्येक महिन्याला 100 पेजेसचा आन्सर शीटचा जो पेज आहे, तुम्हाला माहित असेल UPSC मधले आन्सर्स आपल्याला एका वेगळ्या पेजवर लिहावे लागतात, ज्यामध्ये आतमध्ये रेषा नसतात. बरोबर आहे. त्याचं एक स्पेसिफिक स्पेसिंग असतं, एक डिझाईन असतं, एक पर्टिक्युलर पद्धत असते. तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला हे जे पेजेस आहेत, आम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला 100 पेजेस देणार आहोत. प्रत्येक महिन्याला 100 पेजेस देणार आहोत, जे तुम्ही वापरू शकता ड्युरिंग कोर्स. प्रिलिम्सची टेस्ट सिरीज तुम्हाला लाईफ टाइम फ्री असणार आहे, जे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. हा झाला पार्ट की तुम्ही जर फाउंडेशनची ऑफलाईन बॅच जर जॉईन केली तर तुम्हाला नेमका बेनिफिट काय काय मिळणार आहे. म्हणजे बाकी कुठेही जर गेलं तर तुम्हाला फक्त ऑफलाईन बॅच मिळणार आहे, पण ज्ञानदीप मध्ये ऑफलाईन बॅच सोबत एवढे सगळे कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट तुम्हाला मिळणार, ते पण 1 रुपया सुद्धा ऍडिशनल फीस तुमच्याकडनं न घेता. आणखीन काय बेनिफिट आहेत आपण ते पाहूया. पहा, आता यामध्ये आमचा स्वतःचा एक खूप अत्यंत महत्वाचा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचं नाव आहे समर्पण. समर्पण हा आमचा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. समर्पण आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये तुमच्या लेक्चरच्या अगोदर रोज आन्सर रायटिंग असणार आहे, वीकली आन्सर रायटिंग असणार आहे, मंथली आन्सर रायटिंग असणार आहे. आणि जेव्हा तुमचा कोर्स पूर्ण होईल त्यानंतर सुद्धा मी तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणार आहोत. समर्पण या प्रकारचा रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना कोर्स राबविणारी ज्ञानदीप एकमेव इन्स्टिट्यूशन आहे. तुम्ही आमच्या UPSC MPSC इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यांचं रोज सकाळी 8 वाजता जे लेक्चर असतं, 8:30 वाजता जे लेक्चर असतं, तर 8:30च्या लेक्चरच्या अगोदर ही सगळी लोक 7:15 वाजता येतात. 7:15 ते 8:15 पर्यंत आन्सर रायटिंग करतात, मग ते लेक्चरला बसतात. रोज आन्सर रायटिंग करून घेणारी, ते सुद्धा इंटिग्रेटेड बॅचच्या फीस मध्येच. ज्ञानदीप अकॅडमी ही एकमेव इन्स्टिट्यूशन आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. दिल्लीला जर तुम्ही जाल तर दिल्लीमध्ये इंटिग्रेटेड बॅचला कुणीही आन्सर रायटिंग करून घेत नाही. ऑल इंडियामध्ये या प्रकारचं समर्पण घेऊन आन्सर रायटिंग करून घेणारी ज्ञानदीप अकॅडमी एकमेव संस्था आहे. समर्पण नंतर पुढचा एक महत्वाचा प्रोग्राम आहे, जो आमचा फेमस आहे टेस्ट आहेत. हे टेस्ट आता तुम्हाला सांगितलं की एस्से टेस्ट असणार आहे, NCERT टेस्ट असणार आहे. NCERT वरती आम्ही रिटन टेस्ट सुद्धा घेणार आहोत आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा घेणार आहोत. म्हणजे पहा, NCERTचं महत्व UPSC मध्ये खूप जास्त आहे. मग हे महत्व आपण कोणत्या पद्धतीने कसं मिळवायचं, यावर काय काम करायचं, तर यासाठी आम्ही स्पेसिफिकली ठरवलंय की NCERT वरती आम्ही रिटन टेस्ट सुद्धा घेणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा घेणार आहोत. 0th अटेम्प्ट असणार आहे, जो UPSCच्या पद्धतीने आम्ही सगळ्याच्या सगळा अटेम्प्ट त्या ठिकाणी घेणार आहोत, सगळ्याच्या सगळ्या पद्धतीने. लक्षात घ्या, इंग्लिशमधनं तयारी करण्यासाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑब्जेक्टिव्ह आणि रिटन NCERTच्या टेस्ट असणार आहेत. मराठीमधनं UPSC प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्टेट बोर्डच्या ऑब्जेक्टिव्ह प्लस रिटन टेस्ट घेणार आहोत. पर्पज हा आहे की विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जे फक्त व्हिडिओ पाहिजेत
फक्त व्हिडिओ पाहणं महत्वाचं नाही, त्या व्हिडिओमधनं जे त्याचं कॉम्प्रिहेन्शन झालंय, जी त्याची अंडरस्टँडिंग झाली, या अंडरस्टँडिंगला तो आन्सर रायटिंग मध्ये कसं उतरवू शकतो, या अंडरस्टँडिंगच्या मार्फत तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसे सोडवू शकतो, याकडे फोकस करणारा हा अत्यंत महत्वाचा कोर्स आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आमचा प्रोग्राम आहे तो आहे ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट. मॅजिक मुवमेंट हे माझं स्वतःचं प्रिपरेशनची पद्धत आहे. मॅजिक मुवमेंट काय आहे तर हा कम्प्लिटली आन्सर रायटिंग एनरिचमेंटचा प्रोग्राम आहे. जे आन्सर्स तुम्ही लिहिताय डेली, वीकली, मंथली, एनसीईआरटी स्टेट बोर्ड हे तर बाजूला राहिलं, याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मेन प्रोग्राम आहे जो आहे ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट्स. काय आहे मॅजिक मुवमेंट मध्ये? त्यामध्ये आम्ही एस्से आणि आन्सर रायटिंगच्या कीवर्ड्सवर फोकस करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहितलं तर UPSC मध्ये 250 मार्कांना एस्से असतो, करेक्ट आहे. आणि सगळ्यात क्रुशियल पार्ट आहे की जर तुम्हाला एस्से मध्ये मार्क्स मिळाले नाही तर तुमच्या ओव्हरऑल मेन्सच्या मार्कांवर खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एस्से मध्ये मार्क्स मिळत का नाहीत, कारण मुलं एस्सेला स्पेसिफिकली प्रिपेअर करत आहेत. एस्सेचं वेटेज तुमच्या ऑप्शनलच्या एका पेपर एवढं आहे. एस्सेचं वेटेज तुमच्या जनरल स्टडीजच्या एका पेपर एवढं पूर्ण वेटेज आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही एस्सेकडे दुर्लक्ष का करता, नेमकं कारण काय? तर ते दुर्लक्ष होऊ नये यासाठी इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही या प्रकारचा ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट घेतो. यामध्ये काय एस्सेचा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे, पॉलिटिकल एस्से असेल, सोशल असेल, इकॉनॉमिक असेल, जिओग्राफी असेल, सायन्स, फिलॉसॉफी, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट और कंटेम्पररी इश्यूज, या प्रत्येक एस्सेवरती आम्ही काय करणार आहेत, हा एस्सेचा टॉपिक आम्ही अगोदर शिकवणार तुम्हाला. हे लेक्चर कसं असणार? हे लेक्चर 3 तासांचं असणार, 3 hours. यामध्ये पहिल्या अर्ध्या तासात तुम्हाला आम्ही शिकवणार की जर समजा पॉलिटिकल फिलॉसॉफिकल एस्से आला तर काय लिहायचं. पुढच्या हाफ आवर मध्ये आम्ही तुम्हाला काय करणार, 2 एस्से पॉलिटिकल फिलॉसॉफिकलच्या रिडिंगला देणार. हा 1 तास संपल्यानंतर पुढे तुमची काय असणार आहे, 2 तासांची एस्सेची टेस्ट असणार, 2 hours एस्सेची टेस्ट असणार. यामध्ये तुम्ही एक एस्से लिहायचा आहे, एकच एस्से लिहायचा, 2 नाही लिहायचं. आमचा पर्पज काय की तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करून तुम्ही स्वतः हे अंडरस्टँड करावं की तुम्ही कोणत्या टाईपच्या एस्सेमध्ये कम्फर्टेबल आहात. पहा, UPSC मध्ये सिलेक्शन ऑफ टॉपिक ऑफ एस्से इज ऑल्सो व्हेरी क्रुशियल, की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन कळत नाही, जोपर्यंत तुम्ही कोणत्या टाईपच्या एस्सेमध्ये कम्फर्टेबल आहात हे तुम्हाला स्वतःला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी एस्से मध्ये स्कोर मिळवणं हे रिलेटिव्हली खूप जास्त डिफिकल्ट जाणार आहे. तरी डिफिकल्ट जाऊ नये यासाठी मी एस्सेचा हा मॅजिक मुवमेंट्स नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, जो आम्ही प्रोफेशनली लॉन्च करणार आहोत. त्यानंतर जो या इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांना, फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांना फ्री असणार आहे, या मॅजिक मुवमेंटच्या प्रोग्रामसाठी तुमच्याकडनं कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही. त्यानंतर पुढचा आहे ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट्स, कीवर्ड्स आणि त्यांच्या टाइप्स. तुम्ही जर UPSC चे PYQ जर पाहाल तर तुमच्या लक्षात येते की त्यामध्ये काय आहे, काही वर्ड्स आहेत, अनालाइज, क्रिटिकली अनालाइज, इव्हॅल्युएट, डिस्कस, डिस्क्राइब, कमेंट, सबस्टॅन्शिएट, जस्टिफाय, एक्सप्लेन, गिव्ह अकाउंट ऑफ, गिव्ह डिटेल्स ऑफ, एल्युसिडेट, हे सगळे शब्द असतात. तो वर्ड चेंज झाला की तुमच्या उत्तराचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, टोन, कंटेंट, स्ट्रक्चर ही प्रत्येक गोष्ट चेंज व्हायला हवी. म्हणजे प्रत्येक वर्डला तुमचं आन्सर वेगळं असायला हवं. मग आम्ही काय करतो, हे वर्डचं मॅजिक मुवमेंट आहे, हे मॅजिक मुवमेंट सुद्धा आम्ही एस्सेच्या मॅजिक मुवमेंट सारखंच घेतो. हे सेपरेट लेक्चर असतात. परत काय करणार, तुम्हाला 3 तासांसाठी बोलवणार. पहिला अर्धा तास तुम्हाला सांगणार की जर समजा अनालाइज वर्ड आला तर तुम्ही त्यामध्ये काय लिहायला हवं. मग पुढच्या हाफ आवर मध्ये आम्ही तुम्हाला 2-3 चांगली उत्तरं रिडिंगला देणार. तुम्ही ती उत्तरं रीड करावी, अंडरस्टँड करावी, कॉम्प्रिहेंड करावी. आणि मग पुढच्या 2 hours मध्ये आम्ही तुम्हाला एक पेपर देणार 150 मार्क्सचा, ज्यामध्ये फक्त अनालाइज वर्डवर प्रश्न असेल, क्रिटिकल अनालाइज वर्डवर प्रश्न असेल, एल्युसिडेट वर्डवर क्वेश्चन असेल, किंवा कमेंट, म्हणजे जो वर्ड तुम्हाला त्या दिवशी शिकवलाय त्याच वर्डचा 150 मार्क्सचा पेपर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. मेन पर्पज काय आहे की तुम्हाला तो पर्टिक्युलर वर्ड आलाय तुमच्या ब्रेनमध्ये फिक्स व्हायला हवं की हा वर्ड आलाय, काय उत्तर असायला हवं, हा वर्ड आलाय, काय उत्तर असावं, हे तुम्हाला त्या ठिकाणी मेकॅनिकली, क्रिएटिव्हली चांगल्या पद्धतीने कळायला हवं. तर मित्रांनो, ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट सारखा प्रोग्राम कुणीही घेत नाही, तर आम्ही या ठिकाणी लॉन्च करतोय. त्यानंतर पुढचं जे महत्वाचं आहे ते आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी केलेला युट्यूबवरचा कंटेंट. हा फ्रीमध्ये अवेलेबल असणारा कंटेंट आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सुचवल की हा ज्ञानदीपचा युट्यूबवरचा फ्रीवाला कंटेंट तुम्ही नक्की पहा.
तुम्ही आत्तापासून कॉलेजमध्ये असताना आत्तापासून तुम्ही रोज न चुकता द हिंदू अनालिसिस आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह असतं, रोज लाईव्ह असतं. हे लाईव्ह घेत असताना हे हिंदूचं अनालिसिस एकच फॅकल्टी घेत नाही. एकच फॅकल्टी का घेत नाही तर त्यामध्ये आपल्याला त्या फॅकल्टीचे जे पर्स्पेक्टिव्ह एकच अंग कळतं. हे द हिंदू अनालिसिस घेत असताना आमच्याकडे 3 ते 4 फॅकल्टीज आहेत. म्हणजे काय होतं की तुम्हाला 4 लोकांचे पर्स्पेक्टिव्ह, 4 लोकांचे अनालिसिस, 4 लोकांचा विचार करण्याची पद्धत कळते आणि मग तुम्हाला कळते की आपण कोणत्या टाईपच्या पद्धतीमध्ये कम्फर्टेबल आहोत. मग तुम्ही त्या पर्सनकडे बघत त्याच्याकडे शिकत तुम्ही तुमची अंडरस्टँडिंग डेव्हलप करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो द हिंदू अनालिसिस आहे. सोबत UPSCच्या मेन्स मध्ये विचारले गेलेले प्रश्न, UPSC मेन्सचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन यांचं रोज आम्ही 2 क्वेश्चनचं डिस्कशन घेतोय. एव्हरीडे आम्ही 2 क्वेश्चनचं डिस्कशन घेतोय. एकही दिवस खंड न पडता वी आर टेकिंग डिस्कशन एव्हरीडे फॉर UPSC मेन्स PYQ. आपल्या युट्यूब चॅनलला हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला योजना मॅगझिन आणि कुरुक्षेत्र मॅगझिन जे अत्यंत महत्वाचे आहेत व्हॅल्यू एडिशनसाठी. तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र मधली जर लँग्वेज पाहाल तर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहेत आणि या दोनही डॉक्युमेंट मधली लँग्वेज अत्यंत सुटसुटीत, सोपी, लुसिड, रिलिव्हंट आहे. सो तुम्ही हे पर्टिक्युलर दोन्ही डॉक्युमेंट वाचावे. पण ते वाचण्याच्या अगोदर तुम्ही वाचताना तुम्ही काय करता, फॅक्च्युअल वाचता. तर आमचा फॅकल्टी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तो कसं पाहावं, त्यात काय मिळणार आहे, तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे, त्या टॉपिककडे कोणत्या अँगलनं पाहावं, त्या टॉपिककडे कोणत्या डायमेन्शननं पाहावं, नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी कसं बेनिफिट सगळं सांगणारं योजना आणि कुरुक्षेत्रचं मंथली मॅगझिन. लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याचं योजना आणि कुरुक्षेत्रच्या मंथली मॅगझिनचा व्हिडिओ आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला उपलब्ध असणार आहे. हा तुम्ही नक्की पाहू शकता. स्ट्रॅटेजी सेशन्स असणार आहेत, करंट इश्यूजचे अनालिसिस असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल्स जे मी स्वतः घेतो इंग्लिशमध्ये, हे सगळेच्या सगळे आर्टिकल्स मला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध असणार आहेत. कॉन्स्टिट्यूशनचे सगळेच्या सगळे आर्टिकल्स मी आपल्या युट्यूब चॅनलला फ्री ऑफ कॉस्ट घेतोय. ते पण कॉन्स्टिट्यूशनची जी ओरिजिनल लँग्वेज आहे त्या ओरिजिनल लँग्वेजमध्ये घेतोय. मुख्य पर्पज हा आहे की तुम्हाला या प्रकारच्या डिफिकल्ट क्रिटिकल लँग्वेजमध्ये तुमची अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हावी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वर्क करावं, यासाठीचा हा पर्टिक्युलर मेन पर्पज आहे. आता याच्यानंतर जो आमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यात आम्ही काय करतो तर पहा, आम्ही आउटडोअर ऍक्टिव्हिटीज घेतो, सोबत को करिक्युलर ऍक्टिव्हिटी घेतो आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतो. म्हणजे फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांना ट्रेकिंग असतो, कॅम्प्स असतात, गेम्स असतात, योगा असतं, मॅरेथॉन असतं. को करिक्युलर ऍक्टिव्हिटी क्लासमध्ये काय असतात, क्विज कॉम्पिटिशन असतं, इलोक्युशन असतं, पझल्स, डिबेट्स, स्ट्रीट प्ले, स्किट, सेमिनार्स असतात. आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी डान्स, म्युझिक, ड्रामा, टॅलेंट शो या सगळ्यांवरती आम्ही काम करतो. मुख्य पर्पज हा आहे की तुमच्यामधलं जे टॅलेंट आहे हे टॅलेंट आम्ही समोर आणणार आहेत. आणि यात आणखीन एक मेन प्रोग्राम आम्ही जो रन करतो तो रन आहे की तुमचं लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याला 1 दिवस दिला जाईल. त्याने त्या दिवसाची न्यूज प्रिपेअर करून यायची आणि सगळ्या क्लास समोर 10 मिनिटांच्या आत सांगायची. हे एव्हरीडे आम्ही करणार आहोत. एव्हरीडे रोज न चुकता हे आम्ही करणार. ते पण तुमच्या क्लासच्या 5 मिनिटं अगोदर त्या विद्यार्थ्याने समोर यायचंय. समोर येऊन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने ती पर्टिक्युलर गोष्ट सगळ्या क्लासला सांगायची. यासाठी एव्हरीडे आम्ही हे ऍक्टिव्हिटी करणार. मुख्य पर्पज काय आहे, आम्हाला शाळा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरिंग आणायची आहे. जे कोणती इन्स्टिट्यूशन आणत नाही, स्टेज डेअरिंग आणायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी स्टेज डेअरिंग आहे, या स्टेज डेअरिंगला आपण पोटेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, याला चांगल्या पद्धतीने कसं रन करू शकतो, यासाठीचा मेन प्रोग्राम आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. आणखीन महत्वाची गोष्ट आहे की फील्ड व्हिजिट्स असतात. फील्ड व्हिजिटमध्ये कमिशनरच्या ऑफिसला व्हिजिट असते, कलेक्टर ऑफिसला, इन्कम टॅक्स ऑफिसला, SP-च्या ऑफिसला व्हिजिट असते. सोबत आम्ही काही महत्वाचे हिस्टॉरिकल आणि गुड गव्हर्नन्स प्लेसेसला सुद्धा विद्यार्थ्यांना घेऊन जातो. राळेगण सिद्धी आहे, हिवरे बाजार आहे, छत्रपती संभाजीनगर, पाटोदा, किंवा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की या ठिकाणचे गव्हर्नन्सचे मॉडेल किंवा गुड गव्हर्नन्सचे मॉडेल्स विद्यार्थ्यांना कळायला हवं आणि हे गुड गव्हर्नन्सचे मॉडेल्स विद्यार्थ्यांच्या केस स्टडीज मध्ये यायला हवं. या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी, चांगल्या पद्धतीने रन होण्यासाठी वी आर अरेंजिंग ऑल दीज फील्ड व्हिजिट्स की ज्याचा सगळ्यात मेन इम्पॅक्ट विद्यार्थ्याच्या थॉट प्रोसेसवर असतो. मित्रांनो, ही आमची जी बॅच आहे फाउंडेशन बॅचची, खास करून IAS बनणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, UPSC प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल, अडचण असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी नंबर देतो, याला तुम्ही कॉल करू शकता. नंबर आहे 95 11 28 0 400
65 हा एक फोन नंबर आहे. 9511280465 किंवा दुसरा फोन नंबर आहे 8806 277 677 हा एक फोन नंबर आहे. सो तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही फोन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्या क्वेरीज विचारू शकता. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप परिवारामध्ये स्वागत आहे. आणि जर तुम्हाला हे पाहायचं की आम्ही कोणत्या पद्धतीने शिकवते, तर यासाठी तुम्ही ज्ञानदीपच्या युट्यूब चॅनलला जाऊन ज्ञानदीप अकॅडमीच्या फॅकल्टीजचे डेमॉन्स्ट्रेशनचे व्हिडिओ नक्की पाहू शकता. सर्वांना मनापासून शुभेच्छा. अँड यू ऑल आर वेलकम इन ज्ञानदीप फॅमिली. थँक्यू.